नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचतील। आणि शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, त्यावर जाऊन गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला मिळेल। आणि त्यानंतर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर चला कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता या ठिकाणी आपण डायरेक्ट विषयाला हात घालूया। तर आजचा जो विषय आपला मुलाखतीसह शिक्षक भरती। बऱ्याच अभियोग्यताधारकांचे असे कमेंट आलेले आहेत, मला पर्सनली मेसेज सुद्धा आलेले आहे की सर जो मुलाखतीचा राऊंड होतोय त्याविषयी थोडं आम्हाला कळवा, त्याविषयी आम्हाला थोडं सांगा की कशा पद्धतीने मार्क डिवाइड होतो। जवळजवळ प्रत्येकाला एक PDF मिळालेली आहे, पण ही कशा पद्धतीने असते याचा एकंदरीत जो आहे व्हॅल्युएशन कसं काढलं जातो यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि यानंतरचा जो व्हिडिओ आहे यानंतर आपण डेमो कसं घ्यायचा त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। म्हणजे केवळ मुलाखतीसह निवड इन्फॉर्मेशन देणार नाही, तर त्यावर डेमो सुद्धा मी लवकरच घेऊन येईन। तर चला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी जो आहे या ठिकाणी तुम्हाला 4 पॅरामीटर्स दिले आहेत, 4 पॅरामीटर्सवर तुम्हाला 100 गुण दिलेले आहेत। तर सर्वप्रथम जर आपण बघितला तर याच्यामध्ये महत्वाची बाब जो आहे यावेळेस जो टेटचा स्कोर आहे त्या टेटच्या स्कोरला खूप मोठा वेटेज आहे। यावेळेस मुलाखत पद्धती पूर्णपणे बदललेली आहे आणि याच्यावर जर बघितला तर बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या क्वालिटीनुसारच यावेळेस सिलेक्शन होण्याची संधी आहे। त्यामुळे बऱ्याच अभियोग्यताधारकांमध्ये भीती आहे की सर व्यवहार चालेल का, सर काही होईल का, आमचे गुण चेक होतील का, आम्हाला मुलाखत बरोबर चेक होईल का, या पद्धतीने तर आता बुलेटिन सुद्धा आलेली आहे की काही जर अगर तुम्हाला वाटत असेल गैरव्यवहार होत असेल तर अशा वेळेस तुम्ही कंप्लेंट सुद्धा करू शकता। अशा पद्धतीने शासनाकडून आपल्याला बुलेटिन आलेला आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, मुलाखतीची जबरदस्त तयारी करा। तर यावेळेस बघा हे जे आहे टेट मधील जे स्कोर आहे त्याला 75% वेटेज आहे, म्हणजे 75 गुण तुम्हाला मिळू शकतात जर ज्याला 200 पैकी 200 असेल तर तुम्ही काय करायचं, आपला जो स्कोर आहे जो उदाहरणार्थ या ठिकाणी बघा 140 आहे ना, हा 140 स्कोर आहे या ठिकाणी। तर हा 140 जो स्कोर आहे हा 140 वाला जो अभियोग्यताधारक आहे त्याचा गुणीला 75 केल्यानंतर आणि भागीला 200 केल्यावर जो काही स्कोर निघेल 52.5, तर हे त्या अभियोग्यताधारकाला मिळालेले गुण आहेत। याच्यामध्ये संस्थापक किंवा संस्था चालक किंवा संस्थेतील कर्मचारी याच्यामध्ये काही आपल्या बदल करू शकत नाही। हे स्कोर आपल्या हक्काचे आणि आपण मिळवलेले आहेत, त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लावून या ठिकाणी तुमचे गुण काढून घ्यायचे। मग तुम्हाला जे गुण मिळाले अगर त्याच ठिकाणी बघा जर तुमच्या टेटमध्ये 10-15 मार्काचा फरक जर असेल अभियोग्यताधारकांमध्ये, तुम्हाला उदाहरणार्थ 140 आहे दुसऱ्याला 130 पर्यंत आहे, तर त्या ठिकाणी खूप मोठी तफावत येणार आहे यावेळेस। त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, सिलेक्शन तुमचा होऊ शकतो, म्हणजे होणारच। या ठिकाणी बघा मग त्याच्यानंतर जो आहे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता। मग आता व्यावसायिक अर्हता म्हणजे काय, तुमचा डीएड बीएड जो आहे त्याला आपण व्यावसायिक अर्हता म्हणतो। तर या ठिकाणी जे गुण आहेत ते कमाल गुण आहेत 8। किती आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 8 गुण मिळणार। त्याच्यावर किती गुण मिळणार, 8 गुण मिळणार। तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, या ठिकाणी जर बघितलं तर पहा पहिले विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास, म्हणजे विशेष प्रावीण्य म्हणजे जे 75% जास्त गुण ज्याला आहे त्यांच्याकरिता हे 5 गुण आहेत। किती गुण आहेत, 5 गुण। पण त्यानंतर म्हणाल सर मग प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास मग हे पण 3 गुण ऍड होतील का, हे पण 2 द्वितीय श्रेणीमध्ये ऍड होणार का, तर हे ऍड होणार नाही। आलं का लक्षात, हे 5 गुण 75% जास्त आहे, याच्यामध्ये कोणी तुमचे स्कोर पलटवू शकत नाही। तुम्हाला जेवढे बीएडला डीएडला स्कोर आहे, म्हणजे तुम्ही 1 ते 5 साठी असेल तर डीएडचा विचार होईल, 6 ते 8 असेल तर बीएडचा विचार होईल आणि डीएडचा सुद्धा विचार होईल। पण या ठिकाणी बघा आणि 9वी 10वी साठी असेल तर बीएडचा विचार होईल। तर या ठिकाणी तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत। 75% जास्त असेल तर, 60% जास्त असेल तर 3 गुण मिळणार। मग हे 5 गुण मिळणार का, नाही।
तर मग त्यांना 3 गुण मिळणार. जे द्वितीय श्रेणीत 45% प्लस आहे त्यांना 2 गुण मिळणार. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर हे 5 गुण जर मिळाले तर हे 3 आणि हे 2 गुण मिळणार नाही. मग त्यानंतर शिफारस केलेल्या पदापेक्षा जास्तची अर्हता. आता म्हणजे याच्यामध्ये काय आहे बघा अभियोग्यताधारकांनो, एखादा जो अभियोग्यताधारक आहे तो फक्त 1 ते 5 साठी पात्र आहे, डीएड पाहिजे त्याला, पण त्याच्याकडे बीएड असेल तर त्याला ते 3 गुण मिळणार. जर एखादी अभियोग्यताधारक 9 ते 10 साठी पात्र आहे, 11 ते 12 साठी पात्र आहे आणि त्याच्याकडे एमएड पण आहे, आलं लक्षात, व्यावसायिक अर्थामध्ये त्याच्याकडे एमएड पण आहे, तर एमएडचे त्याला 3 गुण मिळणार. असे टोटल 5 अधिक 3 8 गुण. अशा पद्धतीने इथं 8 पैकी 8 गुण घेऊ शकता तुम्ही, 8 पैकी 8. बऱ्याच अभियोग्यताधारकांना इथं 75 पेक्षा जास्त टक्के आहे आणि बऱ्याच अभियोग्यताधारकांचा जो प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल, डीएड वाल्यांकडे सुद्धा बीएड आहे, काही अभियोग्यताधारकांकडे एमएड आहे. म्हणजे 8 पैकी या ठिकाणी 8 गुण आपण घेऊ शकतो, काही विषय नाही, आलं लक्षात. त्यानंतर जो आहे तिसरा जो पॅरामीटर्स आहे तो आहे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास काय आहे, हे शैक्षणिक अर्थ आहे. काय आहे, शैक्षणिक अर्थ आहे. आणि या शैक्षणिक अर्थामध्ये तुम्ही जे शिकलेल्या 12वी, त्यानंतर बीए, त्याच्यानंतर तुमचा एमए असेल, बीएससी असेल, हे जे शैक्षणिक अर्थामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास, मग विशेष प्रावीण्य म्हणजे किती, 75% प्लस, तर यामध्ये तुम्हाला हे 5 गुण मिळणार आहे. किती गुण मिळणार आहे, 5 गुण. आणि याच्यामध्ये जो आहे तुम्हाला मॅक्झिमम जे गुण आहेत ते 7 गुण ठेवलेले आहेत. मग या ठिकाणी जर पाहिलं आहे 5 गुण, तर हे 5 गुण बऱ्याच अभियोग्यताधारकांना मिळून जातील, कारण त्यांच्याकडे जो स्कोर आहे. उदाहरणार्थ फक्त डीएडचा अभियोग्यताधारक आहे तर त्याला फक्त 12वी पाहिजे, पण आता 12वी मध्ये त्याला 75% पेक्षा जास्त आणि बऱ्याच अभियोग्यताधारकांना आहे तर ते 5 पैकी 5 गुण मिळणार. त्याच्यानंतर जो बीएड अभियोग्यताधारक आहे 9 ते 10 साठी पात्र आहे, त्याला काय फक्त बीएचे जे स्कोर आहे बीएचा, तर तो जर 75% पेक्षा जास्त असेल किंवा 75% असेल तर त्याला 5 गुण मिळणार. त्यानंतर तो 9वी 10वी साठी पात्र आहे, 11वी 12वी साठी पात्र आहे आणि त्याच्या एमए मध्ये जर 75+% आहे तर त्याच्यामध्ये त्याला गुण ते 5 गुण मिळून जाणार. आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण जर असेल 60% प्लस तर त्याला 3 गुण मिळणार. मग हे 5 गुण मिळणार का, तर नाही, त्याला 3 गुण मिळणार. त्यानंतर द्वितीय श्रेणीत जर उत्तीर्ण असेल तर त्याला काय मिळणार, 2 गुण मिळणार. जर हे गुण जर मिळत असतील 2 तर त्याला 5 गुण मिळणार नाही. आणि ज्याला 5 गुण मिळणार त्याला हे डिवाइड जे केलेले आहे खाली 3 आणि 2 ते गुण मिळणार नाही. मग शिफारस केलेल्या पदापेक्षा जास्त अर्हता, म्हणजे शिफारस केलेल्या पदापेक्षा जास्त अर्हता म्हणजे एखादा अभियोग्यताधारक 1 ते 5 साठी आहे, त्याला 12वी पाहिजे, पण त्याच्याकडे बीए आहे, एमए आहे, मग त्याला किती गुण मिळतील, 2 गुण मिळतील. जसं उदाहरण 9वी 10वी साठी पात्र अभियोग्यताधारक आहे, तो इंटरव्ह्यूला गेला आणि त्याच्याकडे एमए आहे, मग तो कोणत्या श्रेणीत आहे, पुन्हा एक क्वेश्चन असेल प्रत्येकाचा, सर मग या कोणत्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण असेल तर त्यांना मग अधिकचे गुण मिळणार. इथं श्रेणीला मेन्शन केलं नाही आहे. 9वी 10वी साठी अभियोग्यताधारक आहे आणि त्यांच्याकडे एमए आहे म्हणजे त्यांना हे 2 गुण मिळणार. असे जास्तीत जास्त त्यांना या ठिकाणी किती गुण घेता येईल, 7 गुण घेता येईल. आता सर्वात महत्वाचा हे जे आहेत हे गुण, टोटली जे गुण आहेत हे गुण आहेत तुमच्या हातात आणि या गुणामध्ये बदल करू शकत नाही, कोणीही करू शकत नाही. आलं लक्षात, हे जे गुण आहेत हे तुमचे गुण आहेत, याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. हे तुमच्या हातातले गुण आहेत, आता बदलू शकत नाही. आता खरी जो कला आहे, खरा जो गेम आहे हा आहे कमाल 10 गुणावर, त्याच्यावर 10 गुणावर. मग या ठिकाणी जर पाहिला मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी कशासाठी दिलेले आहे 10 गुण, मुलाखत 5 गुण आणि अध्यापन कौशल्य जे टीचिंग स्किल आहे आपली, आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करतो, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतो याच्यावर 5 गुण आहे आणि मुलाखतीला 5 गुण आहे. तर मुलाखतीचे जे 5 गुण आहे बघा, व्यक्तिमत्व चाचणी होईल, त्यानंतर संभाषण कौशल्याच्या संदर्भामध्ये तुमचं काय केलं जाईल, तुमचं चेक केलं जाईल, व्हॅल्युएशन केलं जाईल की बघा व्यक्तिमत्व चाचणीमध्ये म्हणजे हा व्यक्तीचा व्यक्तिमत्व कसा आहे, हा विद्यार्थ्यांना कसा घडवू शकेल, याचं एकंदरीत त्याचा बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची आहे, तर हे व्यक्तिमत्व चाचणीमध्ये येईल. आणि संभाषण कौशल्य म्हणजे कशा पद्धतीने संभाषण करू शकतो त्यावर 5 गुण दिलेले आहेत. आपण न घाबरता
जर आपण शाळेमध्ये गेलो इंटरव्ह्यूसाठी, मुख्याध्यापक मॅक्झिमम तर मुख्याध्यापकच तुमच्याशी संपर्क साधेल. कारण बऱ्याच अशा ठिकाणी जे आहेत संस्थापक जे आहेत अध्यक्ष महोदय ते येतात, नाहीतर येत नाही. पण अशा वेळेस मुख्याध्यापकाकडे खास करून जबाबदारी दिली जाते की तुम्ही व्यक्तिमत्व चाचणी आणि त्याप्रमाणे संभाषण कौशल्याच्या संदर्भामध्ये चौकशी करा. त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी जरी आले वरिष्ठ स्तरावरून, तरी या संदर्भामध्ये आपण स्ट्रॉंग राहायचं, कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न ठेवता अतिशय चांगल्या पद्धतीने संभाषण करायचं. आपलं जो व्यक्तिमत्व आहे कसा उमटून दिसेल आणि आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण व्यवहार करायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे, याच्याकरिता तुम्ही लक्ष द्या आणि हे 5 गुण मिळवू शकता. आलं लक्षात? त्यानंतर जे आहे अध्यापन कौशल्य, म्हणजे जे आहे मुलाखतीमधले 5 गुण. तुम्हाला काही क्वेश्चन पण विचारतील, ज्या क्वेश्चनचे उत्तर येते ते सांगा. नाही येत त्याला डायरेक्ट नाही आलं म्हटलं तरी चालेल. पण तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम सांगतोय संभाषण कौशल्याच्या संदर्भातच तुम्हाला चेक केलं जाईल की अगर याला आपण शिक्षक म्हणून निवडला शाळेत तर याचा फायदा होईल का, संभाषण कौशल्य कसं आहे, विद्यार्थ्यांना कसे प्रेझेंट करतील याच्याकरिताच तुमचं चेक होईल. मग त्यानंतर अध्यापन कौशल्य जे आहे हे आपल्या हातात आहे, काही घाबरायचं नाही. बऱ्याच अभियोग्यधारकांचा मेसेज आहे की सर मग टॉपिक ते देतात का? टॉपिक त्यांना देऊ द्यायचं नाही. टॉपिक घेण्याचा आपला अधिकार आहे. आपण 9वी 10वी असू, 1 ते 5 असू, 6 ते 8 असू, कोणत्याही वर्गासाठी जरी असलो तरी एक पाठ आपण तयार करायचं स्वतः. त्याचा टाचणही काढू शकता, त्याच्यानंतर त्याचा नियोजनही करू शकता. त्यानंतर मला तरी असं वाटतोय प्रत्येक अभियोग्यधारकाने टीचिंग एड्स घेऊन जा. काय होतं जनरली सांगतोय तुम्हाला, तुम्ही जर टीचिंग एड्स वगैरे काहीच नेले नाही तर काय होईल, मग ते मुख्याध्यापक सर किंवा तिथं कोणी अधिकारी आले काय म्हणतील घ्या पाठ, मग आम्ही सांगतो तो घ्या. पण तुम्ही जर टीचिंग एड्स जर नेले ते तुम्हाला ते सुचवू शकत नाही ना. सर मी टीचिंग एड्स आणलेला आहे, ज्या पाठाचा टीचिंग एड्स आणलेला आहे मी तोच पाठ शिकवणार. कारण मी तर टीचिंग एड्स आणलाय, मी तयारी केली आहे, ज्या पाठाची तयारी केली तर मी मला त्याचा पाठ शिकवावा लागेल. तर बऱ्याच अभियोग्यधारकांचा कॉमन डाऊट आहे की सर विषय ते देतात का? नाही, विषय पाठ आपण ठरवायचं कोणत्या वर्गावर घेत आहोत. आपण डेमो देतो, आपला अधिकार आहे ठरवण्याचा. त्यामुळे आपल्याला ठरवण्याकरिता पहिल्यांदा आपली तयारी म्हणजे टीचिंग एड सोबत असू द्या. तुमचा पाठ टाचण काढून ठेवा, पाठाचा नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला कोणी म्हणणार नाही की मी सांगतो तोच विषय घ्या. आणि डेमो मध्ये तसं नसतो की विषय ते देणार नाही तर विषय उमेदवार घेऊन जातोय आणि उमेदवार स्वतः जो विषय वाटतोय, म्हणजे आता कोणताही विषय थोडी शिकवणार, ज्या विषयासाठी तो पात्र आहे तसाच विषय आणि ज्या वर्गासाठी पात्र आहे, 9वी 10वी साठी आहे तर 9वीचा घ्या किंवा 10वीचा घ्या, 6 ते 8 साठी 6वीचा घ्या, 7वीचा घ्या, 8वीचा घ्या, तो तुमचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर पाठ जो निवडायचा आहे तो तुम्ही निवडायचा आणि पाठ निवडताना सोपा निवडा, जेणेकरून विद्यार्थी आपल्यासाठी नवीन आहेत, आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा जात आहोत. यामुळे विद्यार्थी तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजे, प्रश्नाचे उत्तर चांगले दिले पाहिजे. यामुळे सोपा टॉपिक निवडा. सोपा टॉपिक निवडल्याने विद्यार्थी लवकर ते काय करतात, आत्मसात करतात आणि आत्मसात केल्यानंतर त्याचा जो आहे रिझल्ट आपल्याला चांगला येईल. आलं लक्षात? टीचिंग एड्स बनवायचं दमदार आणि तो घेऊन जायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला म्हणणार नाही की नेमका हाच घटक शिकव, ते आपल्या हातात आहे. त्यानंतर बघा अध्यापन कौशल्यामध्ये विषयाचे ज्ञान कसे आहे. एकंदरीत आपल्याला विषयाचे ज्ञान कसे आहे. उदाहरणार्थ एखादी सामाजिक शास्त्राचा शिक्षक आहे तर त्याला जे आहे सोशल सायन्स मधले एकंदरीत ज्ञान कसं आहे, त्याला त्या विषयाचा ज्ञान कसं आहे ते चेक केले जाते. त्याच्यानंतर त्याचा चिकित्सक ज्ञान जो आहे, चिकित्सक ज्ञान चेक केला जातो. खरोखर चिकित्सक वृत्तीने विद्यार्थ्यांमध्ये इम्प्लिमेंट करू शकेल का, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक ज्ञान निर्माण करू शकेल का, ज्या पद्धतीने त्याला चेक केला जातो. व उपयोजन क्षमता, म्हणजे व्यवहारामध्ये उपयोगात आणता येईल का, त्या ज्ञानाचे व्यवहारात उपयोग आणता येईल का, हे क्षमता चेक केल्या जातोय. याला किती गुण आहे? 2 गुण आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी जे आहे तुमचे संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व चाचणी याला किती गुण आहे? 5 गुण आहेत. आणि त्या 5 गुणाव्यतिरिक्त अध्यापन कौशल्यामध्ये 5 गुण जे आहेत हे या पद्धतीने डिवाइड केलेले आहेत. तर 5 गुणामध्ये जर बघितलं तर विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता याला 2 गुण आहेत. त्यानंतर जर बघितला पाठाची पूर्वतयारी, बघा
अगर ते जर पाठ जर दिले जर असते, याच्या आधी मी सांगितलं, ते जर पाठ जर दिले जर असते तर मग पाठाची पूर्वतयारी आली असती का? सांग. ते जर पाठ जर दिले असते आपल्याला, हे जाऊन या वर्गावर हा विषय शिकव, हा घटक शिकव, तर मग या ठिकाणी पाठाची पूर्वतयारी आली असती का? नाही. मग पाठाची पूर्वतयारी करायची आहे, विषयाची मांडणी करायची आहे, हे पहिल्यांदा सांगितलं. शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर करायचा आहे. पाठाची पूर्वतयारी आपण घरी करायची, 3-4 वेळा प्रॅक्टिस करायची, पुस्तक समोर करून सगळं पाठ करायचं, त्यानंतर तिथं पुस्तकाला हात लावायचं नाही, पॉइंट जे आहे ते मनामध्ये घेऊन काय बोलायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा, आणि त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन मी घेणार. बघा, पाठाची पूर्वतयारी आहे, विषय मांडणी आहे, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, याच्यासाठी 2 गुण आहे. शैक्षणिक साहित्य, जेव्हा विद्यार्थ्यांना गरज आहे तो शैक्षणिक साहित्य पाहण्याची, त्याच वेळेस शैक्षणिक साहित्य काढा. नाहीतर गेल्या शैक्षणिक साहित्य दाखवून दिला तसं नाही. जेव्हा विषयामध्ये त्याला अनुसरून आपण जेव्हा बोलतो तेव्हाच तो प्रेझेंट करायचा आहे विद्यार्थ्यांसमोर, आणि तो नेल्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल असतो. शैक्षणिक साहित्य जर घेऊन जर गेल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कुतूहल निर्माण होतो की सरनं काहीतरी आज आणलं, काय आणलं असेल नेमकं, त्यांच्यामध्ये जाणून घेण्याची जी आहे, जाणून घेण्याची वृत्ती ही थोडी वाढत असते त्यावेळेस. मग ते बसल्यानंतर लॉजिक करत असतात की सरांनी नेमकं आणलं काय आहे, त्यामधून त्यांना जाणून घेण्याची जी उत्कंठता निर्माण होते, त्याच्यामधून आपल्याला खूप असा रिझल्ट, खूप मोठा चांगला रिझल्ट येतो. आणि गेल्याबरोबर मी सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही जर गेला तर पहिल्यांदा ज्या वर्गामध्ये जाता, ज्या वर्गात डेमो घ्यायचा आहे, तिथं जर पहिल्यांदा बोलणं होत असेल तर विद्यार्थ्यांशी बोलून घ्या. मी तुमच्या बाकीच्या शिक्षकांसारखाच आहे, मी आज इथं डेमो घ्यायला आलो आहोत, अशा पद्धतीने तुम्ही फ्रेंडली त्या विद्यार्थ्यांशी बोला. आणि कारण की बघा, बरेच असे विद्यार्थी आहेत, सिटीतले विद्यार्थी किंवा ज्या आदर्श शाळा आहेत, अशा शाळेमध्ये रोज कोणी नाही कोणी इतर शाळेचे शिक्षक जात असतात, तिथले विद्यार्थी बोलतात. पण खेड्यावरची शाळा आहे, जिथं बाहेरचे अधिकारी म्हणा किंवा शिक्षक वर्ग शाळेला भेटीला जात नाही, अशा ठिकाणचे विद्यार्थी नवीन जो व्यक्ती येतो, शिक्षक असो किंवा अधिकारी असो, त्याच्याशी कमी बोलतात. त्याचा रिझल्ट आपल्यावर पडतो, त्याचा परिणाम आपल्यावर पडत असतो. बघा, तर एकंदरीत जर बघितला तर आपण बोलके करा, विद्यार्थ्यांशी फ्रेंडली बोला, जेणेकरून विद्यार्थी आपल्याला योग्य प्रतिसाद देतील. बऱ्याच वेळा असं होतं अभियोग्यताधारकांनो, त्यांना उत्तर माहीत असतात पण ते उत्तर देत नाही. का उत्तर देत नाही? कारण की नवीन व्यक्ती आहे, तो आपल्यामध्ये मिसळत नाही. आलं लक्षात? त्याला उत्तर माहीत असून सुद्धा उत्तर देत नाही. याचं कारण असं आहे की त्याला भीती निर्माण होते का हा नवीन जो आलेला शिक्षक किंवा शिक्षिका आहे हे कशा पद्धतीचे आहे, बा एकदम कडक आहेत का, आपलं चुकलं तर मग काही रागावतील का, अशा पद्धतीची भीती निर्माण होते. ज्या प्रकारे छोटा बाळ दुसऱ्याकडे जात नाही आई वडिलांना सोडून, त्याला असुरक्षितता वाटते, त्याच पद्धतीने वर्गात येणारे किंवा शाळेतल्या शिक्षकांव्यतिरिक्त इतरत्र जर शिक्षक असेल, इतरत्र कुठलाही जर शिक्षक असेल तर तो आल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होते आणि ते उत्तर देण्यास टाळतात माहीत असून सुद्धा. त्यामुळे विद्यार्थ्यांशी फ्रेंडली व्यवहार करा. डेमो सुरू करण्याआधी अगर आपल्याला वेळ नाही मिळाली तर डेमो सुरू करण्याआधी आपण 2 मिनिटं घेऊन सूचना देऊ शकता विद्यार्थ्यांना का बा अशा पद्धतीने मी आलेलो आहो, तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील सिरीज असतील ते तुम्ही विचारा, बिनधास्त विचारा. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी घाबरू नका. तुम्हाला जे विचारायचं आहे ते बिनधास्त विचारा. मी तुमच्या शिक्षकांसारखाच आहे, मी तुमच्या आईवडिलांसारखाच आहे, तर तुम्हाला जे प्रश्न असतील ते बिनधास्त तुम्ही विचारा. अशा पद्धतीने आपण काय करायचं, पहिल्यांदा सूचना द्यायची विद्यार्थ्यांना 2 मिनिटे, आणि त्यानंतर मग आपल्या विषयाला हळूसने सुरुवात करायची. मग हे झालं पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी आणि शैक्षणिक साहित्याचा वापर. विषय मांडताना योग्य मांडायचे, मुद्दे पॉइंट मांडायचे, व्यवस्थित मांडायचे, आणि ज्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे त्याच मुद्द्यावर ट्रेस द्यायचा, फोकस करायचा, त्याच्यावर भर काढून द्यायचं. कारण की आपल्याला तो कॉन्सेप्ट शिकवायचा आहे. पुस्तकामध्ये कसा असतो, एक पाठ असतो, पण त्या पाठामध्ये काहीतरी अध्ययन निष्पत्ती असते. नेमकं त्या पाठातून विद्यार्थ्याला काही माहिती जायला पाहिजे का, विद्यार्थी त्याच्यातून काही आत्मसात केला पाहिजे. पाठ आहे म्हणजे पूर्ण पाठामध्ये ते संकल्पना नसतोय. म्हटलं का, तुम्हाला वाटत असेल की पाठ आहे म्हणजे पाठामधला सर्वच पाठ पाहिजे, ही संकल्पना नसतोय. तर त्या पाठामधून अध्ययन निष्पत्ती कोणती आहे, तो पाठ शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय आलं पाहिजे आणि तो आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काय उपयोग केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने उपयोग करेल, हे महत्वाचं आहे.
आलं लक्षात? ज्या पद्धतीने आता बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा जर असेल तर बऱ्याच अशा जे आपले वैज्ञानिक आहेत त्यांचा पाठ असतो. मग त्या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने काय केलं, स्ट्रगल केलं आणि त्यानंतर कसे वैज्ञानिक बनले, या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना ते समजावून सांगायचं आहे. आलं लक्षात? तर बघा या ठिकाणी मग विद्यार्थी सहभाग, प्रतिसाद आणि पाठाचे यशस्वी पुनरावलोकन याला एक गुण आहे. बघा, विद्यार्थी सहभाग अतिशय महत्वाचा आहे, कारण की हे जे आहे टीचिंग लर्निंग प्रोसेसच 2 वे आहे. त्यामुळे विद्यार्थी बोलके असायला पाहिजे, विद्यार्थी बोलले पाहिजे तुमच्या पाठाच्या वेळेस. नाहीतर तुम्हीच बोलता 30, 35, 45 मिनिटं तुमचं हे तासिक आहे, पूर्ण तुम्हीच बोलले, विद्यार्थी काहीच बोलत नाही. गेल्याबरोबर अशी प्रस्तावना करा आहे ना की विद्यार्थ्यांना बोलके करा, 4-5 क्वेश्चन विचारा, कसे विचारायचे ते पण सांगतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, त्यांना बोलके करा, त्यांचा प्रतिसाद येऊ द्या. त्यांचा प्रतिसाद जर आला तर तुम्हाला हा 1 मार्क मिळेल. आणि पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे तुम्ही जे शिकवल्या, तुम्ही विद्यार्थ्यांना जे शिकवल्या ते विद्यार्थी पुनरावलोकन केले पाहिजे. म्हणजे त्या पाठाची उजळणी केल्या शेवटच्या टप्प्यावर 2-3 मिनिटासाठी, तर त्यावेळेस विद्यार्थी सांगितले पाहिजे, त्याच्याकडून उत्तर घ्यायला पाहिजे. तुम्ही जे पाठ शिकवल्या त्याचा पुन्हा एकदा आपण त्याचा काय करतो, आपण त्याची उजळणी करत आहोत. त्या उजळणीमध्ये विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. अशा पद्धतीने सोपा टॉपिक घ्या जेणेकरून विद्यार्थी पुनरावलोकन करतील, विद्यार्थ्यांकडून पुनरावलोकनाचे उत्तर येतील चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही पाठाची तयारी करा. आणि पाठ कसं घ्यायचं आणि पाठाचं नियोजन, आणि जमलं तर मी लाईव्ह डेमो तुमच्या समोर नक्कीच घेऊन येईन. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर महाराष्ट्रातील तमाम अभियोगिता धारकापर्यंत पोहोचवा. आणि या चॅनलवर जर नवीन जर असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता एक मुलाखती यादी, शिक्षक भरतीच्या विना मुलाखती यादीनंतर 15 दिवसानंतर लागेल. त्यामुळे ज्यांचे विना मुलाखतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचा तर या ठिकाणी काही म्हणजे रोलच नाही की यावेळेस ते येणार नाही या टप्प्यात, बरोबर आहे. पण मुलाखतीमध्ये ज्यांची निवड होईल त्या अभियोग्यता धारकांनी हा बघावं. आणि तसंही की अगर डेमोचे जे आहेत आपण शिक्षक झाल्यावर बघायलाच पाहिजे. डेमो असो, टीचिंग एड्स कसं बनवायचं असो, त्यानंतर जे आहे की पाठाचं नियोजन कसं करायचं असो, हे तर आपल्याला प्रत्येकालाच करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी असं नाही का म्हणजे मी विना मुलाखतीमधून लागलो म्हणजे मला टीचिंग नाही का आहे, शाळेवर आहे तर शाळेवर इम्प्लिमेंट करता येईल. अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी दर्जेदार व्हिडिओ घेऊन नक्कीच येणार. मी तेच थांबतो. पण जे सबस्क्राईब केले नसतील त्या अभियोगधारकांना पुन्हा नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट मिळतील. आणि व्हिडिओ आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोगधारकापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. मी तेच थांबतो.